आणखी एक महत्त्वाची बातमी, 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्यात अशा पद्धतीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। महापालिका निवडणुकांवरती सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केलंय। पुढच्या 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले। काय म्हटलं न्यायालयाने आपण बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुकीबाबत 4 आठवड्यामध्ये अधिसूचना काढावी असं न्यायालयाने म्हटलंय। 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या असा आदेशच न्यायालयाने दिलाय। 2022 आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार या निवडणुका घेतल्या जाव्यात असं देखील न्यायालयाने म्हटलंय। ओबीसी आरक्षणानुसार ओबीसी समुदायांना आरक्षण देण्यात यावं असं देखील न्यायालयाने म्हटलंय। गेल्या 5 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत, ही बाब गंभीर असल्याचं देखील न्यायालयाने नमूद केलंय। राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळामध्ये कारवाई करा असं देखील त्यांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो आज निर्णय दिलेला आहे त्यामुळे एक मोठी दीर्घ प्रतीक्षा होती की निवडणूक झाल्या पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या। आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीपासून नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका, रखडलेल्या निवडणुका 4 आठवड्यामध्ये त्यांना नोटिफिकेशन देण्याचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। महापालिका असेल, नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, जे इलेक्शन रखडलेल्या होत्या आणि मग सुप्रीम कोर्टाने एक आदेशच काढला की 4 महिन्यात त्या निवडणुका घ्या, कारण जो हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जो विषय होता तो प्रलंबित होता। पण कोर्टानेच आदेश दिल्यामुळे राज्य शासनाला की 4 महिन्यात हे इलेक्शन ताबडतोब घ्या। आनंदाची गोष्ट आहे, सगळीकडे इलेक्शन लागले जातील, सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि तिकडे सुरळीत कारभार, जो प्रशासकीय आता कारभार आहे तिथे लोकशाही पद्धतीने कारभार केला जाईल आणि तो एक आनंदाची गोष्ट आहे। नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात, भले ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही विचाराचे असो। जनतेच्या दबावापुढे त्यांना काम, जनतेच्या मागणीच्या रेट्यापुढे त्यांना काम करावंच लागतं। आणि राज्य सरकारने आता मला असं वाटतं निवडणूक आयोगाला पूर्णपणे या सगळ्याचे निर्देश दिले पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने दिले, त्यामुळे राज्य सरकारला बोलायची गरज नाही। पण निवडणूक आयोग हा स्वायत्तता आहे का, हा एक प्रश्न। कारण आता पुन्हा टेक्निकली अडचणी काढल्या जातील, मग पाऊस आहे, पाणी, मी म्हणेल पाऊस असेल, पाणी असेल, धुवाधार पाऊस असेल, जे व्हायचं ते होऊ द्या, 4 महिन्याच्या आत निवडणुका झाल्या पाहिजे। माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो। गेल्या अनेक वर्षापासून ह्या निवडणुका प्रलंबित होत्या। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। या निवडणुकीचं किंवा निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो आणि आम्ही कधीही तयार आहेत निवडणूक लढवायला। बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी निवडणुका थांबलेल्या होत्या आणि लोकांचे जे छोटे छोटे प्रश्न असतात, नगरपालिका स्तरावरचे, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या स्तरावरचे, ते सोडवण्याकरता थोडी गैरसोय लोकांची होत होती। आता या निमित्ताने इलेक्शन लागल्यामुळे ती गैरसोय दूर होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा अर्थच हाच आहे की शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत कामं करण्याकरताचं एक ते मोठं साधन आहे। त्यामुळे सगळ्या लोकांमध्ये आनंद आहे आणि लवकरात लवकर निवडणुका झाल्या तर आमच्यावरचाही भार त्यामुळे कमी होणार आहे। तर या सगळ्या संदर्भातला अधिक तपशील आपण घेण्याचा प्रयत्न करूया। एकूण महानगरपालिका 29, नगरपालिका 257, जिल्हा परिषदा 32, महाराष्ट्रातलं चित्र आपण पाहतो आहोत। पंचायत समित्या 333, या संपूर्ण निवडणुकां ज्या आपण पाहतो आहोत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातल्या निवडणुका आहेत आणि त्यासाठी आपण हे माहिती पाहतोय।